सगळ्यात महत्वाचा काय असेल तर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज प्रत्येक लाभार्थी आम्ही सन्मानाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवलेला आहे। त्या ठिकाणी आपला हा जो कार्यक्रम आहे तो 28,000 ग्रामपंचायतीमध्ये लाईव्ह दाखवला जातोय। त्या ग्रामविकास खात्याच्या साठी आपण 100 दिवसामध्ये जे उद्दिष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट 100 दिवसामध्ये आमचे गृहमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अमित भाईंच्या हस्ते या मंजुरीचा पुत्रप्रदान आपण सगळ्यांना करतोय आणि आपण 10.5 लाख घरांचा पहिला हप्ता आज जमीन खरेदीसाठी एक शासनाने योजना चालू केलेली आहे जी ग्रामपंचायत नांदेड यानंतरचे लाभार्थी सोमनाथ पायाभूत प्रकल्पांना गती देत असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय अमित भाई कायम महाराष्ट्राचा वाटा केला। त्याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राला उत्तम हवं असेल, राज्याच्या सरकार चळवळीला मदत हवी असेल किंवा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर प्रत्येक वेळेस माननीय अमित भाई महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचा आपण वारंवार अनुभवलो। वंदन करतो स्वराज्याच्या संकल्पात राजमाता जिजाऊ महासाहेबांना देखील वंदन करतो। स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना वंदन करतो आणि या महामानवांच्या कार्याचा अधिकारांचा देण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातले जास्तीत जास्त घरं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कशी मिळतील त्याच्यातल्या आमच्या वेगवेगळ्या आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचंय। त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत। ही पण बाब तितकीच महत्वाची आहे। मला तिथे पुनर्पर्यंत करणं यासाठी देखील काम आपण प्राधान्य त्या ठिकाणी करतोय। या कालावधीमध्ये राबीत असून मला पुन्हा संधी दिलेली आहे। धन्यवाद पवार साहेब। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब वो सचमुच महाशक्ति है, देश को महासत्ता की ओर ले जाने वाली ये महाशक्ति है। देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारी शक्ती खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी आणि ज्यांना लोह पुरुष म्हणून ओळखतात ते आदरणीय अमित भाई शहाजी, आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, मंचावर उपस्थित विशाल सुजाता सौनी, एकनाथ डवले, चंद्रकांत पलकुंबार, समोर बसलेले सन्मान खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले लाभार्थी अमित भाई शहा यांनी 10 लाख खात्यांमध्ये हा याचा देखील मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात हा एक रेकॉर्ड आहे। आपल्या राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती। 65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली। कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं आपल्यासोबत 34 जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे। तिथे आपले पालकमंत्री आहेत 300 आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे। सगळे लोक ऑनलाईन जोडलेले आहेत। कोट्यावधी लोक आज या ठिकाणी येण्याकरता उपस्थित आहेत। 10 लाखांच्या खात्यामध्ये पैसे
त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे. माझा विश्वास आहे पुढच्या 15 दिवसात ते मुलांनी पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यात येईल. तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीज ही लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी देणार आहे. केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर भाडा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा, त्याला घर द्या, त्याला शौचालय द्या, त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आपण जर विचार कामगार योजना, अहिल्या आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण 17 लाख घरं बांधतो. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 51 लाख कुटुंबांना घरं देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे? 70,000 कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत आणि सोलार जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू 1 लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत. स्वागत करू. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 24-25 अंतर्गत लाभार्थ्यांची कार्यशाळा आणि मंजूर आदेश वितरणाचा एक कार्यक्रम आपण तालुकास्तरीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय सचिन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा फलटण पंचायत समितीच्या वतीनं फलटण पंचायत समितीचे कुटुंब प्रमुख माननीय कुंभार साहेब यांनी त्यांचा सत्कार करावा फलटण पंचायत समिती माजी सदस्य संजय कापसे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचं स्वागत कुंभार साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचंही स्वागत कुंभार साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाला त्याचबरोबर कुंभार साहेब यांनी करावं असं मी विनंती करतो. विठ्ठल आंबेरे साहेब या कार्यक्रमाला संबंधित कार्यक्रमासाठी जो राज्यस्तरीय कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये आपला तालुकास्तरीय कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहणार गावोगावचे लाभार्थ्यांना आपण बोलवलेलं आहे. पंचायत समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. ते थोडंसं आपले मनोगत व्यक्त करतो की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 मधून आपण साधारणतः 3,500 लाभार्थ्यांना या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी साधारणतः आपल्याला दरवर्षी उद्दिष्ट 450, 400, 500 यायचं, परंतु आता याच वर्षामध्ये 2 वेळा उद्दिष्ट आलं. एक ऑगस्ट मध्ये आलं होतं 402 लाभार्थींचं आणि आता 3,500. सर्वसाधारणपणे 4,000 घरकुलं हे साधारणतः ह्या 6 महिन्याच्या आत आपल्याला मंजूर झालेले आहे. 6 महिन्याचं आपल्याला जवळजवळ 4,000चं घरकुल उद्दिष्ट आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 4,000 पैकी आपण 3,500 घरकुला मंजुरी दिलेली आहे. आज आपण जो पहिला हप्ता वितरण कार्यक्रम हे मंत्री महोदयाच्या इथं होतो ते 10 लाख लाभार्थ्यांना होणार आहे. त्याच्यामध्ये आपला समावेश आहे. आपल्या तालुक्याचे 2,000 साधारणतः आपल्या तालुक्याचे 2100 लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये आपले 964 एवढे लाभार्थी आपण मंजूर करून ठेवलेले आहेत, परंतु जागेचा त्यांची अडचण असल्यामुळे त्यांना
आपण हप्ता रिलीज करू शकत नाही. त्याची जागेची आज अडचण आमदार महोदयांच्या प्रयत्नातून आपण ती सोडवणार आहे. त्यांचं पूर्ण झालं तर त्यांनाही आपण त्या ठिकाणी पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आज कसं झाला तसं डिसेंबर कार्यक्रम घेणार आहे. आणि तालुक्यामध्ये जे आपल्याला तुम्हाला सांगितलं आपले घरकुल मंजूर झालेले यामध्ये 4 टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत आपल्याला. आताच मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं की आम्ही अजून 50,000चं अनुदान वाढवणार आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला हातभार लागलेला आहे त्याच्यामध्ये. फक्त आमच्या प्रशासनाच्या वतीने एकच विनंती आहे की आपले हे घरकुल आपण मुदतीत पूर्ण करा, मुदतीत पूर्ण करा. आणि जो पैसे आपल्याला शासनाने दिलेले आहेत घरकुल बांधकामासाठी ते बांधकामासाठीच पैसे वापरा, इतर कोणत्याही कामासाठी पैसे वापरू नका. आणि वेळेत आणि दर्जेदार पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं चांगलं घरकुल आपलं साधारणतः शासन म्हणतं 3 महिन्याच्या पूर्ण केलं पाहिजे. परंतु आपले एक लाभार्थी म्हणले की 1 महिन्यात पूर्ण करणार आहे. त्याचाच आपण सगळ्यांनी आदर्श घेऊन आपले घरकुल किमान 1 महिना 1.5 महिन्याच्या पूर्ण करून एक तालुक्याचा आदर्श आपण संपूर्ण राज्याला घालून द्यावा अशी माझी या प्रशासनाच्या वतीने आपल्याला एक मागणी आहे. आणि या मागणीला आपण जपून प्रतिसाद चांगला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थोडंसं त्या ठिकाणी थांबतो. घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पहिला हप्ता या देशाचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा आता त्यांचं मनोगत चालू आहे. त्याचबरोबर या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेब, या राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व दुर्गेल नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर, या कार्यक्रमात सर्वत्र उपस्थित असलेले संजय कापसे माजी पंचायत समिती सदस्य, सतीश कुंभार आमचे गटविकास अधिकारी, रवींद्र धुमाळ धुमाळवाडीचे माजी सरपंच, संदीप गोळे, बंडू शिंदे, विठ्ठल अकोले आणि विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी व फलटण तालुक्यातील सर्वच माझे लाभार्थी, माझ्या लाभार्थी लाडक्या बहिणी, माझे बंधू फलटण तालुक्यातले लाभार्थी. आपण आपलं सरकार गतिमान सरकार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या गोरगरीब आणि वंचित घटकासाठी कायम आपल्या पाठीशी उभा. आपण गेल्या मागच्या 2.5-3 वर्षापासून आणि चालू ह्याच्यामध्ये अतिशय आपल्यासाठी सगळ्या योजना म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी योजना असतील, पंतप्रधान योजना, PM किसान योजना, अशा असंख्य योजना आपलं सरकार त्या चालू केल्या आणि त्या चालू ठेवल्या. त्याचबरोबर घरकुल योजना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिली. लाडक्या बहिणीसाठी सुद्धा आपण 1500 रुपये दर महिना हप्ता सुरू केला आहे. म्हणजे सरकार कुठली योजना बंद करत नाही. गोरगरिबांसाठी सर्व वंचित घटकासाठी लढणारं सरकार आहे. आपल्यासाठी सगळ्या योजना देणारं सरकार आहे. म्हणून आपण या सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्या सरकारमध्ये मला काम करण्याची संधी आपण लोकांनी दिली. त्याच्यामुळे मी अनेक आपल्याला या तालुक्यासाठी जेवढ्या काय योजना आणता येतील, जेवढं काय आपल्यासाठी करता येतील ते निश्चितपणाने करणार आहे. हे सरकार तुमच्यासाठी झटणार आहे, गोरगरिबांसाठी झटणारं सरकार आहे. म्हणून आपण आता जो कार्यक्रम देवेंद्रजींनी सांगितलं, पहिले आपण 1,58,500 रुपये देतो एका घरकुलासाठी सर्व मिळून. त्यात संडासचा बांधकामाचा खर्च असेल आणि इतर खर्च असतील ते सगळे मिळून 1,58,500 देत होतो आपण. आता त्यात देवेंद्रजींनी सांगितलं आता की 50,000 रुपये आपल्याला अजून त्यांनी एक्स्ट्रा वाढवले. म्हणजे आपलं सरकार तुम्हाला सारखं देत राहते, प्रत्येक गोष्ट गोरगरिबांसाठी देत राहते. आपण तुम्ही सपोर्ट, तुम्ही ताकद दिली म्हणून सरकार देते. तुम्ही जो या विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेमध्ये आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण ताकदीनं त्या सरकारच्या पाठीशी उभा राहिला म्हणून हे सरकार आपल्या आता पाठीशी उभा राहण्याचं काम करते. त्याचबरोबर आपण घरकुलाचं आता 2978 घरकुलाचा हप्ता आपण देणार आहे. या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. जवळजवळ 3,000 घरकुलांना आपण हप्ता सुरू करणार आहे. 969 घरांना आपण हप्ता मंजूर झालेले आहेत, पण त्यांना जागे अभावी काही तांत्रिक अडचणीमुळे आपण ते थांबलेलं आहे. त्यांना सुद्धा आपण प्रयत्न करून त्यांना जागा कशी उपलब्ध करता येईल, गायरांमध्ये ग्रामपंचायतीकडे जागा असेल तर त्यांना ती कशी देता येईल. आपण आपल्या कुंभार साहेबांच्या मार्फत अजून अधिकारी असतील, सर्वच अधिकारी आपल्याला सहकार्य करतील. कुठल्या योजनेत कुठल्या जागा कुठल्या ग्रामपंचायतीला उपलब्ध असतील तर त्या कशा मिळवून दिल्या पाहिजे ते शासकीय अधिकारी त्याच्यावर ते काम करतील आणि आपल्याला जागा निश्चितपणानं जिथं जागा उपलब्ध असेल तिथं आपल्याला मिळवून देण्याचं काम करतील.
म्हणजे असं हे सरकार आणि नंतर आपण 15 एप्रिल नंतर जे नवीन जे काय आपल्याकडे काय गोरगरीब लोक राहिले असतील, घरापासून अजून दूर राहिले असतील, त्याला घर मिळालं पाहिजे, हक्काचं घर झालं पाहिजे, त्याला 15 एप्रिल पासून आपण परत नवीन योजना सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचे नाव नोंदणी होईल, ते नवीन सर्वे होईल आणि नवीन सर्वे मध्ये सुद्धा राहिलेली जो आपले गोरगरीब जनता आहे, राहिलेल्या माझ्या काही भगिनी असतील, त्यांना सुद्धा आपण 15 एप्रिल नंतर आपण समावेश करून घेणार आहे. म्हणजे कुणीही राहिला नाही पाहिजे. कोण राहत असेल प्रत्येक गावामध्ये आपण गावात सांगा, कुणाचा राहिला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा, माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधावा. त्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्या फलटण तालुक्यातला, फलटण कोरेगाव मतदारसंघातला एकही घरा वाचून वंचित शेतकरी माझा गोरगरीब कुटुंब राहिलं नाही पाहिजे अशी मी शपथ घेतलेले. जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं तुमच्या पाठीशी, माझ्या बहिणीच्या पाठीशी, माझ्या भावाच्या पाठीशी निश्चितपणाने मी खंबीरपणे उभे राहणार आहे. आणि आपलं सरकार, असाच सरकारवर आपण विश्वास ठेवावा. असं सरकारचं काम ताकदीनं सुरू आहे. देवेंद्रजींनी आता सांगितलं की प्रत्येक गोष्टीत आपण आपल्या सर्वसामान्य कुटुंबाच्या पाठीशी आहे. अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपण घरासाठी नुसतं घर देत नाही, तर घरासाठी उज्ज्वल गॅस योजना आहे ती सुद्धा आपण अल्पदरात देतोय. त्याच्यानंतर आता लाईटचं आपण सांगितलं, सौभाग्य योजना आणि विद्युत जोडणी कार्यक्रम जो एमएससीबी देते त्याच्यामध्ये आपण 50% सवलत देत होतो. पण आता आपण सौर ऊर्जा आपलं सरकार आपल्याला मंजूर करून देते. त्यात सुद्धा तुमचं आयुष्यभराचं लाईट बिल पुन्हा तुम्हाला कधी भरावं लागणार नाही. थोडेफार भरायला लागतील, ते काय सुरुवातीलाच असेल, त्याच्यानंतर आपल्याला कधीही लाईट बिल आपल्याला भरावं लागणार नाही. म्हणजे हे सरकार आपल्यासाठी करतंय. जलजीवन मिशन मधून आपण नळ जोडणे, आपल्या ग्रामपंचायतीकडून आपण नळ सुद्धा आपण पाण्याची योजना सुद्धा आपल्या घरापर्यंत आपण पोहोच करतोय. म्हणजे असं प्रत्येक गोष्ट सरकार. परत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मधून उपजीविकेचे म्हणजे जे गट आहेत, बचत गट आहेत, त्या बचत गटाअंतर्गत आपण त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कमी दरामध्ये पैसे पण आपण व्याजदर 3% आहे त्या बचत गटामार्फत ते सुद्धा आपल्या गोरगरिबांना, माझ्या भगिनींना त्याचा कसा फायदा करून घेता येईल, त्यातून आपलं उपजीविका कशी भागल, कसं आपल्याला छोटे छोटे उद्योग करता येतील, त्याच्यासाठी सुद्धा आपलं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्येक गोष्टीत आपण रेशनिंग, आता तुम्हाला रेशनिंग सुद्धा फ्री आहे. सगळं रेशनिंग फ्री झालं, घर फ्री झालं, आता सगळं फ्री आहे. तुम्ही काळजी करायचं काम नाही. म्हणजे तुम्ही आता ताकदीनं स्वतःचे व्यवसाय चालू करा, स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहण्याचं काम करा. सरकार तुमच्या निश्चितपणानं पाठीशी उभं आहे. आणि ज्या काही अडचणी येतील त्या अडचणीसाठी सुद्धा मी या तालुक्याचा, फलटण कोरेगावचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने तुमच्या पाठीशी उभं राहणे एवढं संधी तुम्हाला या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर आपण काही माधुरी सागर गुराटे आदरणीय खुर्द, यानंतर रुपाली हिरानाथ पवार आजापूर, यानंतर राणी विजयकुमार काटे बाबे बुद्रुक, सुरेखा वैजनाथ आडके बागळी खुर्द, माधव केशव कोटे आरणगाव, दादा शंकर देवकर पिटी, गौरी अमोल वेद पाटक बलट, निगम साजन काळे, अमोल दादासो तांबे दमण, आशा रामदास शिरतोडे धुमाळवाडी, आशा रामदास शिरतोडे धुमाळवाडी, नाजुका दत्तात्रय येळे गाडगेवाडी, रोहिणी सुरेश नरोटे गिरेवाडी कपूर, रंजना हनुमान जाधव गिरेवाडी, पूनम नामदेव गाडगे मुंजवडी,
सुवर्ण शिवाजी भिलानी नांदर, रामदास सीताराम चव्हाण निंबोरे, राणी सती तुमाल फडतरवाडी, हनुमंत नीलचंद भुजबळ सासवड, मुरलीधर तुकाराम मोहिते शिरे, चालगुडे सोमनगळी, उज्ज्वला संतोष, लता अनिल मोठे वाकरी, एक मिनिट इकडे पुष्पा कृष्णा तायगुडे मलवडी, सोमनाथ मंडलकर, तुषार सुरेश के सस्तेवाडी, किशोर जनार्दन पिसे सस्तेवाडी, छाया दिलीप गलवट आशा दिनकर वसवणी भोरे, नंदा जगन्नाथ निंबोरे, राधाबाई साहेबराव बापकर निंबोरे, राधाबाई साहेबराव बापकर निंबोरे, निर्मला महादेव गावडे बिर्णी, आनंदा सुनील गावडे रोळी बुद्रुक, सागर गणवट आहे का? कविता चंद्रकांत शिंदे कोराळे, वैशाली सुनील मोहिते सुमन मारुती गोरे कापशी, चालन सुनील करे कापडगाव, वसंत अण्णा शिंदे काळज, शोभा विजय गणवट गोंदेव, वंदना पांडुरंग निमगिरे चौदरवाडी, कमल तुमचं नाव काय? आहे का तुम्हाला? चांगलं दिलंय सरकारने का? धनंजय ज्ञानवान पट आदर की बुद्रुक, अरे शांतता राखा, शांतता राखा, आपण बोलू नये कृपया. यशवंत सुषमा युवराज मंत्री विटणी, तायडा रुक्मिणी सुनील तुमावाडी,
सुनील लक्ष्मण मालवे मुंदवडी, मारुती लक्ष्मण शेटगे मुंदवडी, शिवाजी राजाराम पुरे बोलव, छाया प्रमोद नांदे बोलव, रत्नमाला अनंतराव जाधव बोलव, इकडे बघा, इकडे इकडे रेखा किरणबळी, रामदास मोहित सासकर, इकडे की इकडे हा सासकर, मानवी बंदोबस्ते सासकर, सर्वांनी शांतता राखा. आपल्या सर्वांना मंजुरीचे आदेश मिळणार आहे. काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रेखा संतोष निंबाळकर तावडी, हिरावे नांदर, शांता मानसी मोहिते कोळीवाडी, पांडुरंग पिवरकर कोदेव, लीलाबाई पांडुरंग पिवरकर कोदेव, सुनील अलका हनुमंत गाडी विटणी, निघला निघला उषा सुरेश नाळे विटणी, अरुण अण्णा तबडे, ज्ञानेंद्र भगवानगिरी सस्तेवाडी, दिलीप जगन, जीवन दौलतराव भगत, सीमा संदीप बंदे पिंपळ, बाळासाहेब माणिक भगत पिंपळ, शांताबाई प्रभू बंदे पिंपळ, स्वाती संतोष नारायण मारे सस्तेवाडी, संगीता रवींद्र निंबाळकर राजाळे, आजी इकडे बघा, मंदार पांडुरंग शिंदे अलगुडेवाडी, सोनाली विशाल पवार अलगुडेवाडी, मनीषा पांडुरंग अलगुडेवाडी, सुनीता नाचला जाधव अलगुडेवाडी, कमल शेखर कमल शिवाजी
अनुषा राजेंद्र फरांदे गिरगाव, दत्तू साहेब गोलवड दालवडी, वैशाली बापूराव फरांदे गिरंदी, गरज बांध नाटक करू नको पैसे जरा तुम्ही गडबड मागलं या मागलं नका काका आणि बसा एकदा तुझी गडबड कमी शोभा मुजाबाद जया अब्दुल लंबाते योगेश संजय ओके कल्पना अमरावती एक मिनिट